नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण सुंदर अशी हँड पर्स, हँड बॅग याचा व्हिडिओ बघणार आहोत. घरात आपल्या साडीचे म्हणजे ब्लाऊज पीसचे काटं वगैरे शिल्लक असतात किंवा ब्लाऊज पीसचे तुकडे वगैरे राहिलेले असतात. त्यापासूनच इथे मी हँड पर्स, हँड बॅग बनवलेली आहे. याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पूर्ण या बॅगसाठी लागणारे फॅब्रिकचे मापे बघा मी स्क्रीनवर दिलेले आहेत. त्याच मापाने आपल्याला पूर्ण हे कटिंग करून घ्यायचे आहेत. 19 बाय 4.5 इंचाचे 2 पीस कट करून घेतलेले आहेत आणि जो बॉर्डरचा पीस आहे तो 19 बाय 6 इंचाचा कट करून घेतलेला आहे आणि त्याला अस्तर देखील मी जोडून घेतलेला आहे. तिन्ही पीसेसना मी अस्तर जोडून घेतलेला आहे आणि बघा जी बॉर्डरचा पीस आहे तो आणि जो 14 बाय 4.5 इंचाचा पीस आहे तो असा एकत्र आपल्याला ठेवायचा आहे एकमेकावर आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा मी शिलाई मारून घेत आहे आणि तो भाग मी जोडून घेत आहे. याच पद्धतीने दोन्ही पीस आपल्याला असेच जोडून घ्यायचे आहेत. तर हे दोन्ही पीस मी असेच जोडून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे दोन्ही पीस मी जोडून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला म्हणजेच अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर छानरित्या एक भाग आपला जोडून झालेला आहे आणि दुसराही भाग मी याच प्रकारे जोडून घेत आहे. तर अशा पद्धतीने शिल्लक कपड्यापासून किंवा बॉर्डरपासून बनवलेली बॅग ही दिसण्यासाठी तर खूप छान दिसते आणि बनवण्यासाठी पण एकदम सोपी पद्धत आहे. अवघ्या 5 ते 10 मिनिटातच ही बॅग बनवून तयार होते. तुम्हाला जशी हवी, ज्या आकाराची हवी, लहान मोठी तशी तुम्ही ही बॅग स्टिच करू शकता. तर बोलता बोलता छान असा दुसराही भाग मी जोडून घेतलेला आहे. त्यानंतर याला मी एक दाब शिलाई देखील मारणार आहे म्हणजे व्यवस्थितरित्या आपला हा भाग जोडला जाईल. तर अशा प्रकारे दाब शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा मी या फॅब्रिकचं मेजर करून घेणार आहे, माप काढून घेणार आहे. आपल्याला बरोबर 12 इंचाची ही पर्स बनवायची आहे. तर बघा इथे 13 इंच इतकं माप भरलेलं आहे. त्यानंतर जिथे बॉर्डर अटॅच केलेली आहे तिथे मी एक समोशाच्या आकाराची लेस देखील लावून घेणार आहे. लेस लावणं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर लावायची असेल तर तुम्ही लावू शकता अथवा नाही लावली तरीही चालेल. पण माझ्याकडे होती त्याच्यामुळे मी लेस अटॅच केलेली आहे. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूकडनं व्यवस्थितरित्या मी लेस लावून घेणार आहे. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूकडनं लेस अटॅच करून झाल्यानंतर आपल्याला या फॅब्रिकचा मध्य काढायचा आहे म्हणजे सेंटर पॉईंट काढायचा आहे. तर इथे बघा मी असं फोल्ड करून सेंटर पॉईंट काढून घेणार आहे आणि दोन्ही बाजूकडनं मार्क करून घेणार आहे चॉकने. मार्क करून झाल्यानंतर बघा व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हे फॅब्रिक फोल्ड करायचं आहे आणि तिथे प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा मी अशा दोन्ही व्यवस्थित प्लेट्स टाकलेले आहेत आणि शिलाई मारून घेत आहे. तर अशा प्रकारे जिथे आपण सेंटर पॉईंटला मार्क केला आहे त्या मार्कपर्यंत आपल्याला दोन्ही प्लेट्स व्यवस्थित टाकायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूकडनं पण बघा अशा प्रकारे मी प्लेट्स टाकून घेणार आहे आणि शिलाई मारून हे फॅब्रिक तयार करून घेणार आहे. तर अशा प्रकारे छानरित्या दोन्ही बाजूकडनं आपल्या प्लेट्स टाकून झालेले आहेत. त्यानंतर इथे बॅगला आपल्याला हँडल तयार करायचे आहेत. तर हँडल बनवण्याकरता बघा इथे मी 2 पट्ट्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. त्याची उंची 17 इंच आणि रुंदी 3 इंच इतकी अशी घेतलेली आहे आणि 2 पट्ट्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत. त्याचा इथे मी बेल्ट बनवणार आहे आपल्या पर्सला अटॅच करण्यासाठी. तर अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई मारून बेल्ट तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने एक बेल्ट बनवून तयार आहे आणि याच पद्धतीने दुसराही बेल्ट मी तयार करून घेणार आहे, शिलाई मारून घेणार आहे. त्यानंतर आपलं बॅगचं फॅब्रिक घ्यायचं आहे आणि मध्यापासून बघा सेंटरपासून 1.5 इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे म्हणजे तिथे आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे. दोन्ही बाजूकडनं 1.5 इंच इतकं माप टाकायचं आहे आणि मार्क करायचं आहे. मार्क केलेल्या जागेवर आपल्याला जे आपण बेल्ट तयार करून ठेवले होते ते बेल्ट आपल्याला इथे अटॅच करायचे आहेत. तर अशा पद्धतीने बघा दोन्ही बाजूकडनं मी बेल्ट शिलाई मारून अटॅच करून घेणार आहे.
अशा प्रकारे दोन्ही बेल्ट आपले छानरित्या अटॅच करून झालेले आहेत. त्यानंतर जिथे आपला बेल्ट आपण अटॅच केलेला आहे तिथे आपल्याला 1.5 इंचाच्या अशा बघा 2 पट्ट्या कट करायच्या आहेत आणि तिथे पायपिंग करून घ्यायची आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या बॅगला चेन देखील अटॅच करू शकता, पण मी इथे चेन अटॅच न करता पायपिंग बनवूनच ही बॅग तयार करून घेणार आहे. तर बघा, आपण ज्या 1.5 इंचाच्या पट्ट्या कट केल्या होत्या त्या जिथे आपण बेल्ट अटॅच केलेला आहे तिथे अशा प्रकारे शिलाई मारून ही पट्टी मी अटॅच करून घेणार आहे. आणि त्यानंतर पट्टी अटॅच झाल्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून काढायचं आहे. फॅब्रिक कट केल्यानंतर अशा प्रकारे बघा नखाने प्रेस करायचं आहे, म्हणजे ती पट्टी व्यवस्थित आपली त्या भागाला लागली जाईल. त्यानंतर ही पट्टी बघा व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच फोल्ड करायची आहे आणि शिलाई मारून ही पायपिंग तयार करून घ्यायची आहे. तर छानरित्या इथे ही पायपिंग बनून तयार होते. याच प्रकारे दुसऱ्या बाजूकडनं देखील अशीच पट्टी अटॅच करून पायपिंग तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने छानरित्या बॅगला पायपिंग बनवून ही तयार आहे. त्यानंतर बॅग अशा प्रकारे बघा आपल्याला फोल्ड करायची आहे आणि तिथे टाचणी अटॅच करायची आहे. टाचणी अटॅच करायची आहे म्हणजे बॅगचे जे आपले दोन्ही भाग आहेत ते व्यवस्थितरित्या एकमेकावर राहतील आणि वरखाली होणार नाहीत. त्यानंतर इथे बघा बॅगच्या खालच्या बाजूकडनं 1.5 इंच इतकं माप टाकायचं आहे आणि चौकोन बनवून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूकडनं याच प्रकारे मापे टाकून आपल्याला चौकोन बनवायचा आहे आणि तो जो चौकोन आहे तो आपल्याला कट करून देखील काढायचा आहे. तर अशा प्रकारे चौकोन कट करून झाल्यानंतर बघा बॅगच्या कडेनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जिथे आपण टाचण्या अटॅच केल्या होत्या त्या टाचण्या काढून घ्यायच्या आहेत आणि तिथे बॅगच्या कडेला शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारून बॅग तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे बॅगच्या दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून झाल्यानंतर जिथे आपण 1.5 इंचाचा चौकोन आखलेला होता आणि जो भाग कट करून काढलेला होता तिथे आपल्याला शिलाई मारायची आहे. तर व्हिडिओमध्ये बघा मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर छानरित्या दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून झाल्यानंतर इथे बॅग आपली पूर्ण तयार आहे. त्यानंतर बॅग सरळ करून घ्यायची आहे. तर इथे बघा बॅग मी सरळ करून घेतलेली आहे आणि एकदम व्यवस्थितरित्या आपली बॅग इथे बनून तयार आहे. हँड पर्स बनून तयार आहे. तर खूप छानरित्या ही बॅग बनली जाते आणि दिसायला पण खूप छान दिसते. तुम्ही वेगवेगळ्या कपड्यापासून, तुमच्याकडे असणाऱ्या फॅब्रिकपासून किंवा लेसपासून अशा ह्या हँड पर्स, हँडबॅग तयार करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. तर भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.